विस्तार नदी सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते, मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगतमान्य जगत व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा वारकरी यांच्या परिचयाचा पाठ्यातला यच्छावत भूतलावरती जन्माला आल्यानंतर जडजीवांचा उद्धार करण्यासाठी त्या जीवानं परमात्म्याला शरण गेलं पाहिजे आणि एकदा का जीव या ठिकाणी परमात्म्याला शरण गेला का भवसागरामधनं या ठिकाणी तारण्याचं काम परमात्मा या ठिकाणी करत असतो असं चिंतन तुकोबाच्या अभंगामधून व्यक्त करतात. विठ्ठला भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपल्या असणाऱ्या या ठिकाणी भैरवनाथ जोगेश्वरी काळूबाई मारुती मंदिर यांचा असणारा कळशारोहणाचा सोहळा आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी हे कलशारोहण केलेलं आहे. असे या संपूर्ण भागाचं वैभव परम आदरणीय परमश्रद्धेय आचार्य मंदारजी महाराज यनपुरे स्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी हा कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. ग्रामस्थ मंडळींच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आणि वांजळे रामवाडी या ठिकाणी या संपूर्ण परिसरातील लोकांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हा मायबापांचं दर्शन ग्रामस्थ मंडळी असतील, संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ, पंचकृषीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक अन्नदाते वर्गणीदार देणगीदार या ठिकाणी टाळकरी माळकरी आलेले सर्व श्रोतेवृंद सिस्टीमवाले असतील, चोपदार असतील, विणेकरी असतील, मला वाटतं बऱ्यापैकी सगळे झाले असतील. झाले ना? कोण राहिलं का बाबा? पेटीवाले घेतले की नाही? असं कसं गुणवंत कलाकार मंडळी सगळे सांगितले मी. मग ऐका, या सर्वांच्या या ठिकाणी आता परिश्रमाखाली हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय. ज्यांनी या ठिकाणी मला इथं आमंत्रित केलं असं पाहिलं तर ते सगळं हे गाव आमचं येनपूर यांचं गाव बऱ्यापैकी नाही का. इथे सगळ्यात जास्त येनपूर आहे, सगळे येनपूरच. चला म्हणजे माझ्याच गावामध्ये मी कीर्तन करते बरोबर ना, शिवाय पाकिट घेऊन करते. बघा किती कौतुक असते. टाळी वाजवा बरं माझ्या या ग्रामस्थ मंडळींना. हरीश दादा आणि दीपक दादा असतील सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज काही अर्थाने इथे येणं झालं आणि बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आमच्या येनपुरे महाराजांचा अट्टहास होता. ताई एक कीर्तन, ताई एक कीर्तन आणि तो योग आज महेश महाराज तर जुळून आला आणि ही जुळवाजुळवीच अजून चालू आहे. तसं पाहिलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी आलेली सगळी ग्रामस्थ मंडळी आता फक्त एक करायचं आहे, तासा दीड तासा करता सर्वांगाचे कान करून चिंतन ऐकायचं, बसताना थोडं ताड बसायचं. ताड बसा सगळी वा. आणि जेव्हा जेव्हा परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. विठ्ठला पूजा तुमच्या आमच्याकडनं घडणं अत्यंत गरजेचं असतं. एक कुलदैवतेचे ऋण आपल्याला फेडावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ग्रामदेवतेच्या छायेखाली तुम्ही आम्ही सर्वजण राहतो या ग्रामदेवतेचे ऋण तुम्हाला आम्हाला फेडावे लागतात. आज या ठिकाणी आपण कलशारोहणाचा कार्यक्रम पार पाडला आणि या पार पाडत असताना खरं तर भगवंताला या ठिकाणी आपण इथं विराजमान केलं. या भगवंताकडे आज काहीतरी साकडं घालायचंय. वेळोवेळी या ठिकाणी प्रचिती देणारा तो परमात्मा, वेळोवेळी आमच्यावरती लक्ष ठेवणारा आमचा परमात्मा, आज त्याचं गुणगान तर गायचंच आहे पण त्या व्यतिरिक्त ते गुणगान गाता गाता या ठिकाणी अनन्य भावानं त्या परमात्म्याला शरण जायचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला या आजच्या या ठिकाणी अभंगामध्ये तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात. थोडं बारकाईनं ऐका, चिंतन तुम्हाला या ठिकाणी पटकन लक्षात येईल. आवाज आणि काय असते देवाविषयीची अनन्यता तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून देवाचा स्वभाव सांगतात. ऐका वारकरी, या अभंगामधून तुकोबाराय त्या भगवंताच्या अलौकिकतेच्या विषयी बोलत असताना माझा परमात्मा कसा आहे याचं उत्तर देतात. नंबर 2, त्याला प्राप्त
केल्यानंतर या ठिकाणी साधका तुकोबारा याच्या अभंगामध्ये देतात आणि ज्याला ज्याला या ठिकाणी गरज आहे तिथं तिथं तो परमात्मा साक्षरूपाने प्रकट होतो याचंही उत्तर तुकोबाच्या अभंगामध्ये देतात. विठ्ठल देवासे तुम्ही या ठिकाणी परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. पण कसं पाहिजे? ठीक आहे तुकोबारा या तुम्ही सांगितलं आता आम्ही देवाला शरण जाऊ, पण त्याला शरण गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे? तुमचा देव आमच्यावरती काय कृपा करणार आहे? महाराजांनी उत्तर दिलं आणि सांगितलं तो देव एक करेल काय? तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. जन्म मरणाच्या राहटगडग्यामधनं साधकाची मुक्तता होत असते. संसार करणारे या जीवाला करत राहील तीरावरती पैल तीरावरती या ठिकाणी जायचं असेल तर या ऐर तीरावरती असलेल्या नरदेहाला घेऊन पहिल्या तीरावरती असलेल्या परमात्म्याची भेट होऊन भगवंत आपल्या या ठिकाणी काय करतो? मदत करतो, आपल्याला या ठिकाणी सहकार्य करतो आणि आपल्याला या उतरण्याकरता तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत पार करण्याकरता असतील. वारकरी बाबा ऐका, इथं बसलेल्या लोकांचा प्रश्न असेल ताई कदाचित आतापर्यंत आमच्या हाताने नको ते कामं केली असतील, खरंच या ठिकाणी तुमचा भगवंत आम्हाला जवळ करेल का? आमच्या सगळे या ठिकाणी चुका तुमचा देव माफ करेल का? तर आता उत्तर आहे का तुकोबाराया सांगतात नक्की करेल. त्याच्या मागचं कारण आहे त्याचा तो स्वभाव आहे. काय आहे? जोरात बोला, जोरात बोला. स्वभाव अनंत रूपाने तो परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये सृष्टीमध्ये विराजमान आहे. ज्याला ज्याला जसा जसा वाटतो तसा तसा देव बाबा या ठिकाणी त्याच्याकरता रूप दाखवत असतो. त्या त्या वेळेला तो साक्ष देण्याकरता प्रकट होतो. तुकोबाराया म्हणजे आमच्या करता तो साक्षी रूपाने प्रकट झाला. तुका म्हणे आले साक्षी तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. आमच्या करता तो देव प्रकट झाला. आमच्या करता त्या देवाला इकडं पहा, माझ्याकडे वारकरी ऐका. कर्म मार्गाने देवाकडे जाता येतं, उपासना मार्गाने देवाकडे जाता येतं आणि ज्ञान मार्गाने देवाकडे जाता येतं. तुम्ही ऐकताय सगळेजण ऐका. कर्म मार्गाने या ठिकाणी आपण भक्ती करू शकतो, उपासना मार्गाने आपण भक्ती करू शकतो आणि वारकरी बाबा ज्ञान मार्गाने तुम्ही आम्ही देवाला प्राप्त करू शकतो. मग तुम्ही आता ठिकाणी एखादी सुनबाई असेल, एखादी नवरी आपल्या गावामध्ये जर नवीन आलेली असेल तर वारकरी बाबा तिची सुरुवातीला गावामध्ये आल्यानंतर एक धारणा असते. कोणती धारणा असते? पहिल्या सुरुवातीच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या मालकाची सेवा करत असताना, आपल्या मालकावरती या ठिकाणी प्रेम करत असताना मी त्याचे कोणीतरी लागते म्हणून या ठिकाणी ती त्याची प्रत्येक गोष्ट ऐकत असते. काय मत आहे तुमचं? मी जाऊ का घरी परत? या अनुषंगाने किंवा मी माझ्या मालकाची कोणीतरी लागते म्हणून सुरुवातीचे काही वर्ष ती त्याची प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा करते. ती त्याची प्रत्येक गोष्ट ऐकत असते. बरोबर आहे का चूक आहे? बोला बोला, जोरात बोला. बरोबर आहे. ऐका, सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी त्या मालकाची कोणीतरी आहे ही वाहून जाते. सुरुवातीला मात्र या ठिकाणी त्यांनी सांगायचं हिने ऐकायचं, त्यानं जसं बोलायचं तसं विचारीनं वागायचं. हे कधी? सुरुवातीला. हा, पण नंतर मात्र या ठिकाणी वारकरी बाबा परिस्थिती बदलते आणि तिथून पुढच्या कालखंडामध्ये बोला बोला पटकन बोला ना. आता नाही बोलत तुम्ही. आता त्यांनी आहे हा भाव तिचा जागृत होता, पण 5-7 वर्षानंतर संसार प्रामाणिकपणे केला, पतीचा विश्वास जिंकला आणि इथून पुढे मी पतीची नाही मग आता पती माझा आहे हा भाव तिचा झाला. आता मात्र या ठिकाणी तो माझा आहे म्हणून या ठिकाणी ती उपासना मार्ग यापर्यंत पोहोचली. पण कालांतरानं मात्र परिस्थिती बदलून जाते आणि 50-60 वर्ष या ठिकाणी झाले का 60 वर्षाचे आजोबा आपल्या म्हातारी बरोबर कधीतरी एखाद्या कट्ट्यावरती बसतात आणि आजीला म्हणत असतात अगं म्हातारे, अगं तू आणि मी काही वेगळं आहे का? हे कळलं का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ काय? फक्त हे कळण्याकरता 50-60 वर्ष जावे लागतात, एवढं फक्त कळलं पाहिजे. पण आता ऐका, सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी त्याचा आहे हा भाव याला कर्मभक्ती असं म्हणतात. कोणीतरी आहे किंवा त्या परमात्म्याचे माझ्यावरती अनंत उपकार आहे ही भावना तुकोबारा यांच्या अंतःकरणामध्ये होते. काय उपकार आहे? तुकोबांनी सांगितलं, जेने हा जीव दिला दाना, जेने हा जीव दिला
किती कर्तव्यता आहे, कोणती कर्तव्य आहे. घ्या लिहून इकडे 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 इकडे. मावशी माझ्याकडे बघा ना तुम्ही. पागो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषम, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्र आपल्याला सांगतं मला पार पाडावी लागतात. आपल्या हाताचं काम आहे वारकरी बाबा, त्यानं दान पुण्य करावं. आपल्या पायाचं काम आहे त्यानं तीर्थयात्रा करावी. आपल्या हृदयाचं काम आहे त्यानं भगवंताची मूर्ती अंतःकरणामध्ये ठसवावी. आणि आपल्या कंठाचं काम आहे त्यानं भगवंताचं भजन म्हणत राहायचं. इकडं पहा माझ्याकडं. हाताचं काम देत जावे आणि घेणाऱ्यानं घेत राहावे. घेतच राहावे का? वा चला ऐका. शास्त्र करागा बरोबर आहे. आपल्याला दान पुण्य करायला सांगितलं कारण ते आपल्या हाताचं काम आहे. चला पुढे. आपल्या पायाचं काम आहे त्यानं तीर्थयात्रा केली पाहिजे. कसं काय बरं? जवळ हे सगळं याच्या त्याच्याविषयी बोलत बसण्यापेक्षा आणि याच्यात त्याच्या बरोबर बोलत बसण्यापेक्षा भगवंताविषयीच बोललेलं आणि भगवंताबरोबर बोललेलं केव्हाही फायद्याचं. विठ्ठला आपलं काम आहे वारकरी बाबा. या ठिकाणी आपल्या सगळ्या हिच्या पोराचं असतं बाबा. त्या गप्पा मारतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. फक्त मला टेन्शन एका गोष्टीचं येतं, 2 काय करायचंय. मग तू करत काय होती? मला टेन्शन फक्त त्याचं आहे. 2 तास तुम्ही आयुष्यामध्ये बोलण्याची तिला वारकरी बाबा ती ऐकत होती. ती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मानत होती कारण तिला निष्ठेने संसार करायचा होता. त्यावेळेला ती कर्म मार्गामध्ये होती. पण तुकोबा म्हणले आता मात्र मार्ग बदललाय. आता आम्ही पुढच्या पायरीवरती पोहोचलोय आणि आता आमच्या जीवनामध्ये आम्ही एक ठरवलंय काय. आता आम्ही त्याचे नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी प्रमाण म्हटलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? ऐका कसं असं माहीत त्यांनीच बोलायचं. बाकीच्यांनी नुसतं असं टुकू 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 त्यांच्याकडे पाहत राहायचं. हां बाकी त्यांनी काहीच करायचं नाही. काही गायक सारे गम पदनेसा सारे गम पदनेसा सारे गप्प बसा सारे गप्प बसा ना सगळ्यांनी गप्प बसा. पण इकडं चांगलं आहे बाबा. तुम्ही म्हणायला देताय सगळ्यांना हे चांगलं आहे. आणि अजून एक गोष्ट तुमच्या मांगळे गावाची मला आवडली. कोणती? तुम्ही बॅनरवरती नाव टाकता. काळामध्ये सेवा हा शब्दप्रयोग वापरला जायचा. मला परमार्थाला जेव्हा मी सुरुवात केली मला वाटतं 17-18 वर्ष. काय कीर्तन सांग होयांग हरिरूप. आज बाबा आपल्याला हरिरूप होऊन जायचंय. त्या भैरवाला आम्हाला ओळखायचंय. त्या जोगेश्वरीला आम्हाला ओळखायचंय. त्या माध्यमातून आपल्याला शोधायचंय. विठ्ठल मी माझे हरपलो ठाई जेथीच्या तेथे अदृश्य तिची झाले काही दृश्य जे होते. आता आम्ही त्या मार्गावरती पोहोचलो. आता आमच्याकडे ज्ञानाचा मार्ग झाला आणि आम्हाला मात्र चालतो बिना हाताची कामं करतो. विठ्ठल या ठिकाणी 2 मुख्य मार्ग सांगितलेले आहेत. एक निर्गुण निराकार परमात्मा आणि दुसरा सगुण साकार परमात्मा. निर्गुण निराकार परमात्मा डोळ्यानं आपल्याला दिसता येत नाही. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते गुरु भजीचे जेणे कृतक कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एकदा का गुरुची कृपा झाली का मग नाथ बाबा सांगतात बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता. बोला ना बरोबर आहे ना महेश महाराज. ज्याला वाटतं आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याला डॉक्टर चांगला भेटावा चांगला व्यवस्थित भेटावा. काय झालं? अशी जाड झालेली महिला जाड भरत अवस्था झाली. पोत झालं म्हटली पोत एवढं. चौदार काका तुमच्यासाठी 4 बसतील 20 चपात्या खाता. वा वा वा.
डॉक्टर साहेब अरे बापरे एवढी भाजी घेता तुम्ही? हो म्हटले मी एवढी भाजी खाते. बरं ठीक आहे इथपर्यंत थांबता का? नाही म्हटले मी इथं नाही थांबत. डॉक्टर साहेब मी एवढा एवढा भात पण खाते. डॉक्टर साहेब म्हटले बरंच जेवता की तुम्ही? हा पुढच्या वर्षी आणायचं का? आपले लोक मला हसतात, मला उठता येत नाही, काहीच नाही, गुडघ्याने साथ दिली नाही, काहीच नाही. म्हणजे माझी इच्छा आहे काय माझी तब्येत बारीक झाली पाहिजे. डॉक्टर म्हटले काळजी करू नका, पथ्यानं मी बरी होईल ना? हो म्हटले तुमचं वजन कालांतरानं नक्कीच कमी होईल. मग तिनं परत विचारलं डॉक्टर साहेब हे पथ्य आपल्याला मंत्री चांगला भेटला पाहिजे, आपल्याला मंत्री चांगला भेटला पाहिजे आणि जर या ठिकाणी तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे तर मात्र तुम्हाला गुरु चांगला भेटला पाहिजे. जर तुम्हाला या ठिकाणी जर या 3 गोष्टी मिळाल्या तरच वारकरी बाबा कुठनं तरी आपली सुटका होऊ शकते. गुरु चांगला असला पाहिजे. आताचे गुरु नाही मग गुरु झाली नुसती बाबा. हे का सांगावं लागतं? मी म्हणते म्हणून नाही, आपल्याला संतांनी सांगितलं गुरु लोभी धन मान शिष्य लोभी अति दिन दोघांची लटपट लागली पूर्ण कोण अशी याच प्रकारच्या कुस्त्यांचे डाव शिकून घेतले आणि सगळे डाव शिकून झाले बाबा. आणि एक दिवशी तो त्याच्या गुरुकडे आला आणि गुरुंना म्हटलं मला तुमच्या बरोबर कुस्ती करायची. नाही कळलं तुम्हाला? गुरुंना म्हटलं मला तुमच्याबरोबर कुस्ती करायची. गुरुजी वस्ताज होते. वस्ताज म्हटले अरे बाबा रे मीच तुला डाव शिकवली, कशाला तुला माझ्याबरोबर परत कुस्ती करायची? आणि जाऊ दे ना तुझं चाललंय ते बरं चाललंय. नाही म्हटलं भल्यांना हरवलंय मी. माझी इच्छा आहे फक्त एकदा तुम्हाला पाडायचे. आता हे बरं आहे का? पाहावं का? ज्ञान असावं बाबा पण ते एका मर्यादित अवस्थेपर्यंत असलं पाहिजे. वस्ताजचे वस्ताज बाबा या ठिकाणी वस्ताज पुढे आले. म्हटले चल बाबा तुलाही डाव शिकायचाच आहे तर ये म्हटले आता तुला करायची कुस्ती तर काही हरकत नाही. केलं ना बाबा या ठिकाणी गुरुजींनी त्याच्या बरोबर कुस्ती करावी आणि त्या वस्ताजाने बाबा पहिल्या डावामध्ये त्या पैलवानाला खाली पाडावं. पैलवानाने विचारलं गुरुजी सगळं ठीक आहे पण तुम्ही हा डाव काय मला कधी शिकवला नव्हता? वस्ताज म्हटले हा तुझ्याकरताच राखून ठेवला होता बा. कारण आम्हाला माहित होतं कधी ना कधीतरी या ठिकाणी तू असा भरकटणार आहे, कधी ना कधीतरी तू सुद्धा. माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे पडती नाना संकटे आढळते. ऐका बाबा हे असंच आहे. थोडं ज्ञान झालं का आपल्याला अहंकार प्राप्त होतो. पहिल्यासारखा गुरु राहिला नाही. पण ज्ञानोबा म्हटले माझ्याकडे जो गुरु होता त्या गुरुची प्राप्ती झाली आणि त्याचा परिणाम आमची आता धारणा बदलली, आमची आता भावना बदलली. भगवंताकडे आम्ही पहिलं पाहत होतो तो भाव आणि आत्ताचा भाव याच्यामध्ये आमच्यामध्ये आता फरक झाला. काय भाव आहे ज्ञानोबा? आता तुमचा देवाकडे पाहण्याचा. ज्ञानोबा म्हटले आम्ही सुरुवातीला त्याला सगुण साकार समजत होतो पण आता मात्र तसं राहिलं नाही. आता एकदा गुरुची प्राप्ती झाली आणि त्याचा परिणाम अनंत रूपे अनंत वेशे केले आचार्य तुम्ही म्हणता पण अनंत रूपानं आम्ही त्याला पाहायचं कसं? बाकीचं सगळं जाऊ द्या. रडत असताना एक आजी अशी पुढे आली. मला म्हणली काय बाई पोराचं लक्ष नाही म्हणजे माझं. आता हे बरं आहे का? इकडं पाना बाबा माझंच लक्ष नाही. मलाच बोलली ती. म्हटलं आजी आता काय करू? कीर्तन आहेत म्हटलं करावं लागतं ऍडजस्ट करतात म्हटलं आमच्यामध्ये. म्हणली ते रडतंय. म्हटलं काय झालं असेल आजी त्याला? आजी म्हटली मिरच्या 2-4 दाणे मिठाचे अजून काय तुमच्याकडे काढता का नाही ना? जर तुम्ही बोला की काय लागतं अजून? मोरी माहिती आहे चौकदारांना. वा वा वा. बऱ्याच जणांचे दृष्ट काढले बा तुला असं 4-5 वेळा असं फुटफुटली आणि ते उतरवून टाकून दिलं बाबा. बऱ्याच वेळ मी समजवत होते पोरग राहत नव्हतं आणि तिने सांगितल्याप्रमाणे 5 मिनिटामध्ये माझं पोरग गप्प बसलं. म्हणावं त्या आजीनं. आजी म्हटली बाई ते अवघड असतं. काय खरंच अवघड असतं? म्हटले हो. म्हटलं आजी शिकवा म्हटलं 2-4 वेळा पाठ करण म्हटलं मी बाकी काय देवा एखादा मंत्र असं लिहून द्या म्हटलं पाठांतर करत बसेल मी मला जेवढं जमल तेवढं. मला म्हटली बघ आता नीट सांगते ऐक जरा कान देऊ. म्हटलं ठीक आहे आजी सांगा. एवढं घ्यायचं काय? एवढा खोबऱ्याचा तुकडा एवढ्या मोरी एवढे मिठाचे दाणे 2-4 मिरच्या. आजीला म्हटलं ते पाहिलं आजीने मला कळलं. आता ते पुढचं बोला पुढचं टाईम होतोय आपल्याला पुढचं सांगा. आणि मग आजीला सांगितलं हे बघ असं घ्यायचं आणि असं करायचं. आल्याची गेल्याची कोणाची लक्षात नाही राहिलं का? आता म्हणजे नीट ऐक
म्हटलं ठीक आहे आजी, आता कान देऊन ऐकते, आता मंत्र सांगा. आणि मग आजीने परत सांगायला सुरुवात केली, आल्याची, गेल्याची, भूताची, प्रेताची, अमुकची. बाबा मग मी म्हटलं आजी बाकीचं सगळं ठीक आहे, पण म्हटलं मंत्र कुठे याच्यामध्ये? आजी म्हटली हाच मंत्र आहे. म्हटलं एवढं सांगण्याकरता एवढी बडबड केली होय मला, तुला पोरीकडे लक्ष नाही ना, असं नाही तसं नाही. ऐका वारकरी बाबा, सामान्य मंत्र आहे आणि तो सांगण्याकरता सुद्धा या ठिकाणी आम्ही इतका भाव खातो कळलं का तुम्हाला? भाव खातो. बाबा या ठिकाणी पदार्थ चांगला झाला, तिला विचारलं ना कसं केलं, काय केलं, बाबा ती सुद्धा या ठिकाणी एवढी आडेवेळे घेते, तेवढीशी भाजीची रेसिपी आम्हाला बाबा फुकट देऊन टाकलं. ऐका वारकरी बाबा, एक निर्गुण निराकार तत्व ज्ञानोबा यांनी पाहिलं आणि तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला. तुम्ही आता वारकरी बाबा खाली बसलेली मंडळी म्हणतील ताई एवढं कठीण आम्हाला तिथपर्यंत जाता येणार नाही, आमच्या मार्गाचं सोयीस्कर सोपं सांगा. सोपं करण्याकरताच बाबा संत आहेत. मी सांगेल तुम्हाला, आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे बाबा सोप्या कीर्तनकाराला अवघड करतो तो कीर्तनकार नाही, मग अवघड गोष्टींना सोपं करून सांगतो तो खरा कीर्तनकार आहे. बरेच काही कीर्तनकार मी असे पाहिलेत बाबा, इतका अवघड बोलतात, कठीण बोलतात. त्यांना असं वाटतं आपण जरा जास्त अवघड बोललो ना फुल इम्प्रेशन पडतं. इम्प्रेशन नाही पडत, कीर्तन डोक्यावरून जातं. विठ्ठल सांगू नये, तो अभ्यास आपल्याला शिकण्याकरता असतो. 200 रुपये 300 रुपये मुलांना कामाला जाणाऱ्या बायकांना तुम्ही काय वेदांताचा अभ्यास सांगत बसायचं बाबा? एक तर आधीच त्या दमून आलेल्या असतात आणि तुमच्याशी जड भाषा ऐकली का ते आणखीन जड होतात. अशा करतात बाबा आमच्या समोर. मग त्यानं सोपं सांगायचं. सोपेवर मग आम्हा सांगितले संती, सोपेवर मग आम्हा सांगितले प्रकारचे देव तुम्हाला आम्हाला मानावे लागतात. कोणते देव आहे ऐका. अधिष्ठात्री देव आपण मानतो बाबा, आदिदैविक देव आपण मानतो, आदिभौतिक देव आपण मानतो, नित्य देव मानतो आणि काही नैमित्तिक देव तुम्ही आम्ही सगळेजण मानत असतो. आता एक सोपं एका वाक्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय. ऐका. सत्यनारायणाची पूजा आपण मांडली. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर त्याच्या जागी आपण काय करतो? सुपारी ठेवतो. आता मला वाजळ्याच्या सगळ्या लोकांनी सांगा, ओ येनपुऱ्यांची मंडळी ऐका, सुपारी म्हणजे गणपती आहे का? नाही ना. पण फक्त आणि फक्त एक अधिष्ठान म्हणून आपण तिथं त्याची पूजा करतो. त्या दिवसापुरतं अधिष्ठान याच्याकरता आपण तिथं सुपारीला बसवतो. पण आता मला सांगा, चौरंगावरती आहे तोपर्यंत बाबा ते कोण आहे? गणपती. कोण आहे? जोरात बोला. गणपती बाप्पा. जोपर्यंत चौरंगावर आहे तोपर्यंत. कोकणामध्ये खाली कीर्तनाला गेले आणि तिकडे या ठिकाणी सगळ्या गोष्टी काढायला सुरुवात केली. कोणी आडकिता काढला, कोणी पान काढलं, कोणी चुना काढला, अजून काय लागतं का? कात काढलं, बरंच काय लागतं बरं का, ते सगळं काढलं. आणि बाकीच का नाही. आता काय झाली? ती सुपारी झाली आणि आडकित्यामध्ये गेल्यानंतर ती ओरिजिनल सुपारी झाली. मला फक्त इतकं सांगायचंय, याला अधिष्ठात्री देव असं म्हटलं जातं. काही कारणाकरता अधिष्ठान म्हणून आपण त्याला तिथं बसवतो. आता दुसरे देव आहेत वारकरी बाबा, या ठिकाणी त्याला नैमित्तिक देव म्हटलं जातं. आता अजून पुढे सांगू का? या सुद्धा माहित नाही, पण आमचं मत आहे या देवांची आराधना केव्हापासून चालू आहे ऐका. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, नवता काळा गोरा कुजाना ढेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैशी तयासी भावना, पंचभौतिक नामे पंचप्राणा हो. पण भक्ताला कळावा याच्या करता रूप धरिले सगुण चांगले. नवता गाव शिव पहिला याशी काही, त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही. संतांनी वर्णन केलं, रंग नाही, रूप नाही, बाबा तो तसा आपल्याला दिसत नाही. मला कधी कधी कौतुक वाटतं. ऐका. किती वय बाबा? किती वय तुमचं? एवढी वर्ष झालं आपण भजन करतोय, एवढी वर्ष झालं आपण परमार्थ करतोय, एवढी वर्ष झालं आपण वारी करतोय. किती लोकांच्या स्वप्नामध्ये देवाला हात वर करावं. आमचं एक तत्व आहे काय? शत एका तरी या आयुष्याच्या शेवटी एकदा तरी त्याला आमची दया येईल. आणि तोपर्यंत वारकरी तुकोबा म्हणायचे आम्हाला भेटला नाही, मला पण नाही. मी आता बोलते इकडं पाच सगळेजण
अजूनपर्यंत देव स्वप्नात नाही देव. कधी कधी मला शंका येते बाबा. ऐका, काही काही लोक म्हणतात आमच्या बाईच्या अंगात काय. मला शंका आहे, मी म्हणून माझी शंका मांडली. ऐका, अष्टसात्विक भाव मांडणारी आपण सगळी माणसं आहोत. कारण तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलंय. कंठी प्रेमदाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूपा. मी म्हणत नाही बाबा अंगात येणं चुकीचं असेल. चला, सांगितलं होतं दार उघडा येतं दार उघड. ती नाथांची देवी कोणती ऐकायची? ती एक निर्गुण निराकार त्या ठिकाणी थोरवी नाथांच्या देवीनं सांगितलं. तिनं आपल्याला सांगितलं काय? कलियुगात होईल भावा बहीण दोघांचा विवाह. 5 वर्षाची नारी व्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीर होईल. हे त्या नाथांच्या देवीला कळत होतं. आणि म्हणून नाथ बाबा सांगतात आमची देवी कशी आहे? निर्गुण निराकार दादा माऊर माझं आणि सगुण सांगावं. ऐकला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. 4ही वेदांचा वर फुलवरा बांधिला हो. सहस्त्र पुराणी अनुवादते तुझा गोंधळ मांडला हो. तिचा गोंधळ बाबा सगळ्यांनी मांडला. पण का मांडला? कारण या देवीला कलियुगाचं सगळं बाकीत कळत होतं, म्हणून बाबा तिचा गोंधळ मांडला. आता मला इथं बसलेल्यांनी सांगा, आपण म्हणतो आपल्याही देवी आपल्याकडे देवी येते, पण मला खरं खरं सांगा आपल्या देवीला काय कळतं? तुम्ही बोला बरं का माझ्याशी सगळेजण. खरं सांगा आपल्या देवीला काय कळतं? बाबा पोत तुटली ना, पोत 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 वारं जातं आमचं वारं. कसं काय बरं चाललं असं? नाही चालत. ऐका, मला एकच फक्त सांगायचंय, अंगात येणं वाईट नाही, पण ऐका तो भाव या ठिकाणी शुद्ध आणि पवित्र असेल तर ते बाळ घेणं कधी पण चांगलं. पण त्याच्यापेक्षा पलीकडे असेल ना, मग बाबा ते मान्य केलं जात नाही. अनादी आहे आमचा देव आणि त्याची उपासना बाबा संतांनी केली. ज्या भैरवाच्या प्रांगणामध्ये आपण बसलोय बाबा, तो माझा भैरव या ठिकाणी अनादी आहे. कशावरनं अनादी आहे? कथाभाग प्रत्येकाला कदाचित माहीत असेल नसेल मला माहित नाही. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काळ भैरवनाथाची कथा करायचं एक भाग्य मला लाभलं होतं बाबा. आणि त्या भैरवनाथाची कथा कशी करायची हा एक प्रश्न या ठिकाणी मला पडला होता. कारण आतापर्यंत कधी एखाद्या भैरवनाथावरती कोणी पुस्तक लिहिलेलं नव्हतं. भैरवनाथाची कुठं आख्यायिका नव्हते. आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये फक्त एक पार्ट फक्त काळ भैरवनाथाविषयी बोलण्यात आलेला होता. आणि युद्धाचा प्रसंग आणि त्या युद्धाच्या वेळेला या ठिकाणी असं म्हणतात बाबा, ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूनं एकमेकांमध्ये बोलायला सुरुवात केली. ब्रह्मदेव विष्णूला म्हणत होता काय रे, सृष्टी निर्माण करणारा मी. विष्णू म्हणत होता सांभाळ करणारा मी. आणि दोघांमध्ये चर्चा चालू झाली, हा बाबा करतोय तरी काय? नुसता म्हणे ऐकतो बसतो, नुसता फक्त बघून इकडं तिकडं पाहत राहतो. दोघांची चर्चा चालू झाली आणि दोघंही एकमेकांवरती बाबा या ठिकाणी चर्चा करता करता त्या देवावरती हसायला लागले. मला एक बोलायचं इथं बसलेल्यांना, ऐका तुम्हाला काय बोलायचंय बोला, पण दुसऱ्यावरती कधी हसू नका बा. का? त्याचं कारण मला कथेच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय. हसायला लागली दोघ जण आणि हसता 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 बाबा ही बातमी या ठिकाणी त्या परमात्म्याला कळाली. आता ऐका, राग आला बाबा त्या देवाला. आणि राग आल्याच्या नंतर मात्र मी काय करतो हे ज्या वेळेला सांगायची वेळ आली त्या वेळेला बाबा स्वतःच्या जटा त्या परमात्म्यानं आपटल्या. आणि त्या जटा आपटल्याच्या नंतर त्याच्या जटेमधनं ज्याची उत्पत्ती झाली त्याला भैरव असं म्हटलं जातं. मी सांगेल तुम्हाला, हा अंश कोणाचा असेल तर तो माझ्या शिवाचा असणारा अंश आहे. आणि याच असणाऱ्या भैरवाला इतकं विशाल आणि व्यापक रूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. एवढं विशाल रूप होतं. आणि मग मात्र या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं डोकं जाऊन शोधायचं आणि विष्णूला सांगितलं पाय जाऊन शोधायचे. हे माहितीये का तुम्हाला? वारकरी बाबा थोडा बारकाईनं विचार करा थोडा. ऐका इकडं ब्रह्मदेव म्हणजे बुद्धीचं दैवत आहे, बुद्धीचं दैवत. बरोबर आहे ना दादा? आणि त्या देवाला डोकं शोधायला लावले. नाही कळलं तुम्हाला? त्या देवाला
डोकं शोधायला लावले आणि ज्याचे पाय धरण्याकरता तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो त्या देवाला पाय शोधायला लावले. नाही कळलं. ऐका, थोडं चिंतन, थोडं कळलं ना, हे भैरव तुम्हाला कळणार आहे. मी सांगेल तुम्हाला, ज्या विष्णूच्या पाया करता आपण इतक्या मोठ्या रंगा लावतो ना वारकरी बाबा, ज्या पायाला या ठिकाणी लक्ष्मीने हातामध्ये पकडले, पाया लक्ष्मीचे हाती आणि तिसी येतो का कुळती. ऐका, त्या लक्ष्मीच्या जिथं या ठिकाणी पायाची सेवा चालू आहे त्या पाय शोधण्याकरता या ठिकाणी भगवान शंकरानं त्या विष्णू देवाला खाली जाऊन पाताळामध्ये पाय शोधायला लावले. एवढे व्यापक स्वरूप या ठिकाणी भैरवानं घेतलेलं आहे का ब्रह्मदेवाचं या ठिकाणी डोकं शोधता 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 बाबा त्याच्या नाकीनं आले, पण त्याला डोक्याचा पत्ता काही सापडत नव्हता. स्वर्गामध्ये गेला, वर जातोय, उंच जातोय, पण अजून डोकं भेटत नाही. काय करायचं काही कळेना आणि त्रस्त झालेला या ठिकाणी ब्रह्मदेव असं म्हणतात. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आता काय करावं? बरं म्हटले, शरण तर जायचं नाही, अगोदरच आपण निर्माण केलंय सगळं आणि याला बाबाला कशाला शरण जायचं. खाली आल्याच्या नंतर मात्र या ठिकाणी असं म्हणतात, खोटं उत्तर दिलं. सांगितलं मी वरती जाऊन त्याचं डोकं शोधलं आणि मग मात्र या ठिकाणी साक्ष आणण्याकरता एका गायीला फक्त सोबत घेऊन आले होते आणि गायीला सांगितलं, माझ्याकरता तुम्ही साक्ष द्या का ब्रह्मदेवानं ते डोकं सापडवलं. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ऐका वारकरी बाबा, ब्रह्मदेव खोटं बोलले, पण इकडं कारण त्याचे पाय या ठिकाणी भल्या भल्यांना सापडले नाही. तुम्हाला तरी कुठं सापडणार आहे? अहो, तो कोणाच्या हातामध्ये येत नाही, तुमच्या हातामध्ये कसा येणार आहे? एक काम करा, जो मज हो या अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. तुम्ही त्या फक्त देवाला शरण जा. विष्णू देवानं बाबा शरणागती पत्करली, पण ब्रह्मदेव मात्र खोटं बोलले. राग आला भैरवाला, शिरच्छेद करून टाकला ब्रह्मदेवाचा आणि शिरच्छेद केल्यानंतर मात्र हे पाप कुठंतरी बाबा या ठिकाणी खंडित व्हावं याच्याकरता बाबा तेच ब्रह्मदेवाचं मस्तक घेतलं आणि हातामध्ये ब्रह्मदेवाचं शिर पकडून ब्रह्मदेवाला या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, तुम्ही ते शिर पकडून जा आणि जिथं जिथं या ठिकाणी तुम्हाला थांबायचं नाही असं सांगितलं होतं. थांबायचं नाही, ज्या ठिकाणी हातामधलं शिर गळून पडेल त्या ठिकाणी तुम्हाला खरं तर या पापामधनं मुक्तता मिळणार आहे. आणि मग ते शिर बाबा या ठिकाणी काशीमध्ये जाऊन खरं तर गळून पडलं. म्हणून तिथून पुढे या ठिकाणी त्या भैरवाची स्थापना काशी खंड्यामध्ये करण्यात आली आणि तिथं त्याचा उगम करण्यात आला. आणि मग काही लोकांमध्ये मात्र या ठिकाणी तिथं तिथं प्रचिती आली, म्हणून तिथं तिथं त्या भैरवाची आराधना करण्यात आली. मला फक्त इतकं सांगायचंय बाबा का तो अनादी आहे, त्याला कोणी घडवलं नाही, त्याला कोणी बसवलं नाही. कोण आहे ताई आमचा हा भैरव? आता उत्तर आहे का, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा काळ भैरी. दोन्ही हात वरती, पुरुष वर्ग. मग आता सगुण असणाऱ्या देवाला बाबा नुसते आम्ही या ठिकाणी मूर्ती स्थापन करून चालणार नाही, त्याचं कलशारोहण करून चालणार नाही. ताई, आता तुम्ही आम्हाला देवापर्यंत आणलं, कीर्तनाची सुरुवात बाबा झाली पर्यंत मी आणलंय, पण आता इथपर्यंत आणायचं काम माझं आहे, पुढचं काम आता तुमचं आहे. ताई, काय केलं पाहिजे? आम्ही एक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तर वारकरी बाबा त्याला तुम्ही आता शरण गेलं पाहिजे.
भैरवामध्ये बाबा फार मोठा फरक आहे. कोणता फरक आहे? अन्य देवतांना कदाचित राग लवकर येत नसेल, कारण तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. तुम्हाला या ठिकाणी भोळं दैवत पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठलाची आराधना करा. पण सगळ्यात कडक असणारं दैवत जर कोणतं असेल तर मात्र या ठिकाणी आपलं भैरवनाथाचं देवस्थान आहे. मी अजून पुढे बोलेल, त्याच्यापाशी चोरी चालत, त्याच्यापाशी लबाडी चालत नाही, त्याच्यापाशी खोटं काही चालत नाही. न्याय निवाडा करायचा आहे तर तो देव तुम्ही या ठिकाणी त्याचं निवारण केलं. त्यावेळेला त्या अनोळखी व्यक्तीनं त्या महाराजांना सांगताना असं सांगितलं, काही नाही म्हटले, आम्ही भैरवनाथाची फक्त आराधना करतोय आणि भैरवनाथाच्या अष्टकामध्ये फक्त या ठिकाणी 4थ्या श्लोकाचं आम्ही चिंतन करतोय. 4थ्या श्लोकाचं चिंतन चालू झालं आणि तिथून पुढे आमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुटत गेल्या महाराजांच्या डोळ्याने. तिथून पुढं हेही तुम्हाला सांगते, 10 मिनिटानंतर महाराज त्या व्यक्तीला बऱ्याच वेळा फोन लावत होते, त्या व्यक्तीचा फोन लागला नाही, पण आम्हाला आमच्या कथेचं उत्तर तिथं मात्र मिळालं. ही ताकद कुणाची असेल तर ती भैरवनाथाची. तुम्हाला कदाचित त्याची परिचय या ठिकाणी भैरवनाथाच्या पायाजवळ तर नाहीच जायचं, पण जितकं जमेल तेवढं लांबून दर्शन घ्यायचं. शक्यतो पावित्र्य राखायचा प्रयत्न करा. आपल्या गावामध्ये एवढं सुंदर भैरवनाथाचं मंदिर, कारण तो कुणाच्याही गावामध्ये जात नाही बाबा. ऐकताय ना तुम्ही सगळे? कुणाच्याही गावामध्ये भैरवनाथ राहत नाही, कुणाच्याही गावामध्ये भैरवनाथ जात नाही. मग एका विशिष्ट गावामध्ये त्यानं त्याची स्वतःची जागा ठरवलेली असते. तुमचं एवढं चाललेलं सुंदर एकांताचं ठिकाण, आजूबाजूचं असणारं एवढं पाणी काय असतं पहा. लोकांच्या काही शंका कुशंका असतात, तेवढ्या फक्त मला दूर करायच्या आहेत. महिला वर्ग, आपण देवाकडे जायचं नाही, त्याच्यावरचं कारण आहे हा देव थोडा क्रोधित आहे आणि रागात असतो. रागात असल्यामुळं आपण त्याचं दर्शन घ्यायचं नाही, कारण त्याची सवय आपल्या अंगावरती पडू नये हा प्रयत्न शक्यतो आपला आपण करायचा. तुम्हाला जायचंय ना, तुम्ही देवीच्या मंदिरात जा. तुम्हाला जायचंय ना, तुम्ही बाकी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जा. तुम्हाला जायचंय, बाकीचे देव आहेत ना, दत्ताचं मंदिर आहे, हनुमंतरायाचं मंदिर आहे, तुम्ही जाऊन त्यांची आराधना करा, पण त्याच्या दर्शनाकरता. हा एक नियम. नंबर 2, या ठिकाणी तुम्हाला जर जमलं तर कदाचित इथं आजूबाजूला कुठं पाणी असेल तर बघा जरा सोय करून. जर मिळालं तुम्हाला इथं कुठेतरी पाणी तर एखादा नळ इथंच तुम्ही उपलब्ध करा. पुरुष वर्गाला या ठिकाणी विनंती आहे, भैरवनाथाच्या दर्शनाकरता जात असताना जर तुम्ही खरंच तिथं जाताय तर स्वतःच्या पायावरती पाणी घेतल्याशिवाय तिथं आतमध्ये प्रवेश करायचा नाही. पायावरती पाणी घेऊनच या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करायचा असतो. हा नियम खरं तर भैरवनाथाचा आहे, तेवढा पाळायचा या ठिकाणी प्रयत्न तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. नाही तुम्हाला जमत इथं पाण्याची सोय, येताना तिथं बाटली घेऊन या पाण्याची, आणि ती पाण्याची बाटली आणून स्वतःच्या पायावरती 2-2 थेंब तरी शिंपडा आणि मग आतमध्ये प्रवेश करा. हे पुरुषांकरता असलेले नियम. महिलांचे नियम सांगितले, पुरुषांचे नियम सांगितले. त्याची आराधना योग्य रीतीनं झाली पाहिजे. शरणागती पत्करताय त्याला अनन्य भावाने शरण जाता आलं पाहिजे. त्याची पूजा अर्चना वेळच्या वेळी होणं अत्यंत गरजेचं असतं, कारण मंदिरं बांधल्यानंतर काही वर्ष मंदिरं चांगली दिसतात, पण नंतर मात्र या ठिकाणी त्यांना उतरती कळा लागते. असं होता कामा नये. हा कट्टा इथं बसून टाइमपास करायचा नाही. हा इथली जागा या ठिकाणी कुठल्या गैरवापराकरता वापरली जाणार नाही. उदाहरणार्थ इथं कोणीतरी पोरं येतात, ते इथं बसतात, ते इथं टाइमपास करतात, ते कोणी पत्ते खेळतंय, कोणी पान बिडा तंबाखू खातंय, अशी कुठली घटना या दरबारामध्ये होणार नाही याची ग्रामस्थांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याचं पावित्र्य राखा, तो तुमचं आयुष्यभर पावित्र्य राखायला तयार आहे, कारण तेवढा बाबा भैरवाचा अष्टक खरं तर फळ देणारा आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, तुम्ही आता एवढे नियम पाळायचे. आणि हे करत असताना मनवणी शरण जावे, तुम्ही त्याला शरण जायचं. आपला असणारा भ व आणि त्याच्यामध्ये असणारा हा र म्हणजे सागर. सागर कोणता तर संसाराचा सागर, आणि तो तारण्याकरता भैरव. कळलं तुम्हाला आता? झोपले तुम्ही सगळेजण नाही ना? ऐका. आणि मग तो हा उतरेला पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तरामधनं तो तुम्हाला पार पाडेल, तो संकटामध्ये तुमच्याकरता धावून येईल. फक्त तुम्ही त्याची सेवा करत राहा. हे करत असताना तुकोबारायांना विचारलं, तुकोबा खरंच तो एवढा करुणावंत आहे?
का बरं? काही काही लोक करतात बाबा, हे करणे धरणे अमुक धमुक असं काही लोकांचा प्रकार चालतो. असं कधी करायचं नाही वारकरी बाबा, कधीच नाही. हा, मला तर कधी कधी बाबा या लोकांवरती माझा विश्वास आहे नाही, पण मला एवढं मात्र कळते. आणि तुम्हाला वाटतंय ना की साक्ष तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही फक्त त्याला शरण जा. तुकोबा म्हणते आमच्या करता साक्ष देऊन भगवंत आहे तयार. तुका म्हणे आले साक्षी तरी केले प्रकट. तो प्रकट होतो, साक्ष देतो आणि तुमचा आमचा उद्धार करत असतो. आणि म्हणून त्या संतांनी आपल्याला त्यांचा मार्ग दाखवलाय. एकदा त्या संतांचं भजन करूया. जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष जे चांगला आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलं करून घ्या. अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्या असणाऱ्या भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये जोगेश्वरी काळूबाई मारुतीच्या मंदिरामध्ये कलशारोहणाचा सोहळा आणि त्या निमित्तानं असणारी आजची ही निमित्तिक कीर्तन रूपी सेवा सकाळी ज्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण कलशारोहणाचा कार्यक्रम केला असे असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण आचार्य मंदारजी महाराज येनपुरे आमचे स्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी कलशारोहण झालेलं आहे. आणि तदनंतर या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी केलेल्या विविध कार्यक्रमाचं आयोजन आणि आपली असणारी नियोजित या ठिकाणी 4 ते 6 ही चाल माहीत नव्हती मला तुमची. हां हां, म्हणजे एवढं मला माहीत नव्हतं पुढे लांबला जाईल, नाही तर मी एवढ्या काय पटकन लवकर घेतला असतं. मग मी चला कार्यक्रमाकरता या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी केलेले परिश्रम आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुठाखोरे वारकरी संप्रदायाच्या समितीचे या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय रामचंद्र महाराज भरेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे. मृदुंगाची सेवा करणारे आदरणीय शेखर महाराज येनपुरे, संकेत महाराज आटोळे, सोहम महाराज मानकर या ठिकाणी आपल्या तिघांचे आभार व्यक्त करते. कोण राहिले?
माऊली महाराज साळेकर गायनाची साथ करणारे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाचं भूषण, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार आदरणीय या ठिकाणी आमचे असणारे महेश महाराज चव्हाण या ठिकाणी आपले देखील आभार व्यक्त करते। कीर्तनकार असून कीर्तनकाराला छान असे साथ करता महाराज तुम्ही। आमच्या आळंदीवरनं आलेले या ठिकाणी आमचे विलास महाराज आळंदीकर या ठिकाणी मी आपले देखील ऋण व्यक्त करते। अत्यंत गोड पहिली सुरुवातीची साथ आणि तदनंतर कीर्तनाला केलेली साथ आमचे एन डी गुरुजी, त्यानंतर आमचे धुमाळ महाराज, दत्ता भाऊ महाराज या ठिकाणी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे चोपदार बाबा तेही उपस्थित आहेत। सिस्टीमवाले असतील, साऊंड या ठिकाणी शूटिंगवाले असतील, सर्वांचे आभार व्यक्त करते। पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या एनपुरे परिवाराचे आभार व्यक्त करते का तर एनपुरे परिवाराने या ठिकाणी दिलेली ही मला संधी आणि त्या निमित्तानं भैरवाची सेवा करण्याचं हे भाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालं। हरेश दादा असेल, आमचे दीपक दादा असतील, त्यानंतर गौरव दादा असतील, कुणाकुणाची नावं घ्यावी अख्खं गाव आमच्या एनपुऱ्यांचं आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या एनपुऱ्यांचे आभार व्यक्त करते आणि ही सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करत असताना आदरणीय आमच्या संगीताताई एनपुरे कुठं खारवाडा ना काय तिथे काय खारावड तिथं उतरल्या होत्या आणि परत या ठिकाणी मी भेटले, माझ्याबरोबर परत आल्या। म्हटलं चला हे असं परमार्थाचं भजनाचं वेळ असावं लागतं बाबा आणि ही वेळ असणारी माणसं आपल्याकडं आहेत। आणि विशेषत्वानं या ठिकाणी आज बहुलीवरून आलेले आमचे अक्षय महाराज त्या ठिकाणी आपले देखील मी ऋण व्यक्त करते, कारण मला वाटलं नव्हतं दादा तुम्ही याल, पण या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला, तुमचे आभार। माझ्या समवेत आलेले माझे पती महाराष्ट्र चॅम्पियन मावळ केसरी पैलवान विकास शेट्टी एनपुरे आपले देखील मी ऋण व्यक्त करते आणि कार्यक्रमाला या ठिकाणी इथेच पूर्ण या ठिकाणी समाप्ती देते। निवडते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवीत से विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल पूजन्य श्री विठ्ठल एनपुरे यांच्याकडे त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। विठ्ठल शेठ एनपुरे या ताई इकडे बघा, ताई समोर बघा, जरा एक फोटो इकडे बघा, जरा फोटो घ्या। हा उभं होऊन निवडून आले त्यांचे वांद्रे गावाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा। हा इकडे यांचे यजमान मावळ केसरी पैलवान विकास किसान एनपुरे यांचा सन्मान करण्यात येते, त्यांनी स्टेजवर यावे आणि विशेष म्हणजे लहान मुलगा असल्यामुळे ते कीर्तन करण्यात येत आहे। रामचंद्र महाराज बरेकर कार्याध्यक्ष इकडे ताई इकडे बघा समोर एक मिनिट महाराज, महाराज एक मिनिट हा या संकेत अण्णा इकडे बघा, अण्णा समोर माऊली महाराज निवृत्ती मारणे विश्वस्त हो बाप्पा काय पडत तिघींनी जवळ या, जवळ या। घेतलं की अक्षय महाराज
नारायण
पाना भजनाला होळी वाचनाला पाना भजनाला नाम तुझे नारायण नाम तुझे नारायण होळी भजनाला पाना भजनाला पाना होळी भजनाला पाना भजनाला पाना होळी वाचनाला पाना भजनाला पाना ऐसा नामा समयीमा ऐसा नामा समयीमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमाचा महिमा तू कामाने झाली सीमा तू कामाने झाली सीमा ऐसा नामा समयीमा ऐसा भजनाला पाना भजनाला पाना होळी वाचनाला पाना भजनाला पाना होळी वाचनाला पाना भजनाला पाना भजनाला पाना आईचे आवाज दे पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी रामकृष्ण हरी मना देव गेले नाथ घरी सावडीने पाणी बरी रामकृष्ण हरी मना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मना रामकृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी देव गेले सौंदर्य
मेघा मधुरी श्याममयी जाते रमणी श्यामल श्यामल मेघा मधुरी श्याममयी जाते रमणी स्वप्न मनोकी जागरण है स्वप्न मनोकी जागरण है बोल राम 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 राधे श्याम बोल राम 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 राधे संसार मना तुम्ही गळून पडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे बेडीला वृंदावंदा विठ्ठल बाळ मुकुंदा मज बेडीला वृंदावंदा विठ्ठल बाळ मुकुंदा तुझी मुरली मला आवडते तुझी मुरली मला आवडते बोलो राम 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 राधे श्याम बोलो राम 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 राधे श्याम भूल पडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे एका जनार्दनी मने गोविंदा विठ्ठल हरिले बाळ मुकुंदा एका जनार्दनी मने गोविंदा विठ्ठल हरिले बाळ मुकुंदा तुझी मुरली मज आवडे तुझी मुरली मज आवडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे मुरली वर्माचा जीव घडेला हरिचा मुरली वारी जीव घडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे ककली जीवाला भूल पडे भूल पडे भूल पडे नंदाचा अलिला नंदाचा अलिला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मनमोहन मुरलीवाला दादा अनबेला दादा अनबेला दादा अनबेला विधुरा घरच्या भक्तुनी कन्या विधुरा घरच्या भक्तुनी कन्या विधुरा घरच्या भक्तुनी कन्या विधुरा घरच्या भक्तुनी कन्या परमानंद झाला हो परमानंद झाला हो परमानंद झाला मनमोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला नंदाचा अनबेला नंदाचा अनबेला नंदाचा अनबेला हाती चुरी फुलावला एका जनार्दनी मला हो एका जनार्दनी मला मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अनबेला नंदाचा अनबेला
घट भरल्या यमुनेला जाऊदे घट भरल्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला लाल नरिला लाल नरिला नर नरि नर नरि लाल नरिला जाऊदे 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 घट भरल्या यमुनेला जाऊदे घट भरल्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला तो अवघड घाट चढता उतरता सुख दिया पाट गुणता अवघड घाट चढता उतरता सुख दिया पाट लाल नरिला लाल नरिला लाल नरिला अवघड घाट चढता उतरता सुख दिया पाट ओ जाऊदे घट भरल्या यमुनेला जाऊदे घट भरल्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला धनी कमल में राधा कृष्ण सजाती जननी बाधा एक जनार्दनी राधा कृष्ण सजाती जननी बाधा लाल नरिला लाल नरिला लरला लरिला नरिला एक जनार्दनी कमल में राधा कृष्ण सजाती जननी बाधा एक जनार्दनी कमल में राधा कृष्ण सजाती जननी बाधा जाऊदे 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 घट भरल्या यमुनेला जाऊदे घट भरल्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला घट भरला यमुनेला घट भरला शांती राधिका येऊन जवळी बोलत कृष्णाला शांती राधिका येऊन जवळी बोलत कृष्णाला शांती राधिका येऊन जवळी बोलती कृष्णाला शांती राधिका येऊन जवळी बोलती कृष्णाला राधिका येऊन जवळी बोलती कृष्णाला दस इंद्रिय हा मथुरेचा बाजार
हो गजानन गणपती आणि लहानच्या सवयीच्या सवयी आलेला आहे हॅलो आहे का नाही आपले दिनाभाऊ पाटील हा कृष्णा शिंदे जिजा निघते हा यांनी छोट्याशा मुलींनी दिना पाटलांनी यांच्याकडे दिलेले आहे 200 रुपये मुलींनी आज दिलेले आहे. काय सांगा आमच्या दिना पाटलांचं 500 घ्या. संबळाचा वाजला पाहिजे, संबळासारखा आवाज आला पाहिजे, संबळासारखाच आवाज आला पाहिजे. काळजी करू पैठण तालुक्यात आलेला आहे हॅलो 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 म्हणून बोला पाहिजे मस्त मस्त. म्हणून गजानन करायला आहे नाही बाबा करायला आहे काशीचे कोतवाल काशीचे मकाळ आहे का नाही काय भैरवनाथ ते तरी घोड्या बसू विचारले भैरवनाथा तुम्हाला मिले करू नाथा तुला कसा विसरू माझ्या नाथा तुम्हाला मिले करू नाथा तुला कसा विसरू भैरवनाथा तुम्हाला मिले करू देवा तुला कसा विसरू भैरवनाथा तुम्हाला मिले करू देवा तुला कसा विसरू भैरवनाथा तुम्हाला मिले करू नाथा तुला बसून या घोड्यावरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून या घोड्यावरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून घोड्यावरी एकाचिते सोनारी देवळा पंजाला जोगेश्वरी देवळा पंजाला जोगेश्वरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून या घोड्यावरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून या घोड्यावरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून घोड्यावरी तिचे भक्ताला काय भैरवनाथा बसून घोड्यावरी
घरचे तुझी सेवा तुपाचा आवतो दिवा तुपाचा आवतो भगवोगरा म्हणालाई घरचे तुझी सेवा तुपाचा आवतो दिवा हेलो 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 हेलो